मान्यवर श्री आशिषजी संकपाळ, चेअरमन चांदक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, आणि त्यानंतर श्री नवनाथजी सोनटक्के, मान्यवर कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस सुरूर तालुका वाई। आजच्या या मेळाव्यासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे प्रमुख मार्गदर्शक, मदत व पुनर्वसन मंत्री माननीय मकरंद पाटील, तसेच आमचे मार्गदर्शक मस्कर भाऊ, प्रमोद दादा, आमचे सुनील संकपाळ। खरं तर आबा सांगायचं म्हटलं तर आमच्या गावामध्ये आपल्या मार्गदर्शनाखाली आपण भरपूर विकास केला। म्हणजे आपण आमचे रस्ते असतील, स्मशानभूमी असेल, पाण्याची टाकी असतील, आमच्या दरेकर वस्तीवर जाणारा रस्ता असेल, पाणंद रस्ते असतील, याच्या अगोदर कुणी एक रुपयाचा निधी या ठिकाणी आमच्या गावामध्ये दिला नव्हता। जसं आम्हाला समजते तसं तुम्ही आमच्या गावामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली असेल, आपल्या मार्गदर्शनाखाली असेल, आमच्या गावाचा सर्वांगीण विकास या ठिकाणी आपल्या माध्यमातून झालेला आहे। खरं सांगायचं म्हटलं तर आमच्या गावात कुठलाही गटतट नाहीये। सर्व मतदान आबांना बऱ्यापैकी 80% पर्यंत मतदान आम्ही या ठिकाणी देतो। भाऊ उभे होते त्यावेळेस पण आमच्या गावानं भरपूर मतदान भाऊंच्या पाठीशी उभं केलं होतं। सांगायचं झालं तर या ठिकाणी आपण कुठलाही उमेदवार आपण द्याल त्याचा आम्ही ठामपणे काम करू आणि त्यांना विजयी निवडून आणण्याकरता आम्ही प्रयत्न करू। दुसरा एक विषय मला सांगायचा आवर्जून, आमच्या चांदक आणि आनंदपूर साईडला थोडं पाण्याचा आपण शब्द दिलेला आहे की कवटे केंजळचं एक तो टाकीचं उंच करून त्याचं पाणी आमच्या धरणामध्ये आलं तर आमच्या शेतीचा आणि पिण्याचा प्रश्न सुटेल। मी आपणास आमच्या दोन्ही गावांच्या त्याचं आमच्या धरणामध्ये पाणी असेल तर त्याचा सर्वांनाच फायदा होतो। गुळुंब असेल, केंजळ असेल, चांदक असेल, वेळे असेल, या ठिकाणी पाणी आपल्या माध्यमातून आपण शब्द दिलेला आहे तो निश्चितच आपण तो पूर्ण कराल, मी अशी आमच्या गावातल्या लोकांना आपल्यातर्फे ग्वाही देतो आणि 2 शब्द बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।